रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. आता बसलेला आवाज एकदा मोकळा झाला, पाठीमागचे उपचार करून व्यवस्थितरित्या क्लिअर झाला. सर नंतर एकदा क्लिअर झालेला आवाज पुन्हा बसू नये. लक्षात आलं का? कारण काय कायांचा पुन्हा गायन करताना खाण्यात वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ आले की पुन्हा आवाज बसतो किंवा बसण्याचा प्रयत्न होतो. तर अशा वेळेला आवाज बसू नये, कायमस्वरूपी आवाज चांगला राहावा यासाठी काय करायचं याची माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगतोय, तर लक्ष देऊन ऐका. एकदा तुम्ही हा उपाय केला, मागे आवाज व्यवस्थितरित्या तुमचा चांगला झालेला आहे. तुम्ही कुठेही जेवण करा, लक्षात ठेवा. जेवण तुमचं म्हणजे कसं आहे, आता इथं खूप काही पथ्य आहेत, परंतु ही पथ्य कारण सप्ताहामध्ये जे लोक फिरतात किंवा गायनाचार्य जे करतात त्यांना जनरली स्पायसी फूड म्हणजे जास्त तेलकट असलेले पदार्थ, भाजी तर सप्त्यामध्ये दररोज एका घरची असते, त्याच्यामुळे त्या भाजीमध्ये भरपूर तेल घातलेलं असतं. ध्यानात आलं का तुमच्या? आणि ते तेलकट खाण्यात येतं त्यांच्या. आणि पुन्हा नीट झालेला घसा, नीट झालेला मोकळा झालेला आवाज पुन्हा बसतो. तर अशा वेळेला मी अतिशय साधी सोपी आयडिया देतोय तुम्हाला. तर अशा वेळेला काय करायचं? एक तर हे स्पायसी फूड, तळलेलं अन्न तुम्ही खाऊ नका. मी अगदी हात जोडून माझी विनंती आहे, जर तुम्हाला खायचं असेल तर ते तेल काढा, वरचा तरंग काढा पूर्णपणे. त्या तरंगामुळंच आत जे होकल सॅक्स आहेत त्या होकल सॅक्सवर थर साचला, लक्षात ठेवा. आणि तेलकट पदार्थाचं कसं आहे, जिथं जाईल तिथंचे चिकटून बसणार. बर त्याला आत ना होकल्स साबण लावून तर आपण धुवू शकत नाही. लक्षात आलं का तुमच्या? ते तेलकट काढायचं म्हणजे साबणाशिवाय ते निघू शकत नाही. मग तरी समजा यदा कदाचित एखाद्याच्या खाण्यामध्ये हा तेलकट पदार्थ आला किंवा आंबट पदार्थ खाल्ले, आंबट पदार्थ अजिबात सेवन करायचे नाही. त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे ही सांगतो, पुरुषांनी चिंच तर कधीच खायची नाही, लक्षात ठेवा. कारण चिंचेचे किती वाईट परिणाम होतात हे आता या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे पुरुषांनी चिंच कधीच खाऊ नये. त्याचा शुक्राणूवरती खूप परिणाम होतो, लक्षात ठेवा. पुरुषत्वावर खूप परिणाम होतो. त्याच्यामुळं चिंच हा पदार्थ पुरुषांनी वर्ज्य करायचा. स्त्रियांनी एक वेळ खाल्लं तरी चालू शकते, परंतु आंबट किंवा काय काय ना कसं असतं, लिंबू पिळून पदार्थ खायचे. लिंबू पिळून, मर्यादित लिंबू पिळून पदार्थ तुम्ही खाऊ शकता, फक्त तेल त्याच्यामध्ये नसलं पाहिजे. कारण लिंबामध्ये असणारं जे सायट्रिक ऍसिड आहे, लक्षात ठेवा, ते सायट्रिक ऍसिड तुमच्या शरीरामध्ये घडणारी जी क्रेब्स सायकल आहे, ही क्रेब्स सायकल व्यवस्थितरित्या घडवतं आणि त्यापासून एटीपीचं सिंथेसिस व्यवस्थितरित्या बॉडीमध्ये होतं. त्याच्यामुळं लिंबू पिळून खाल्लं तरी चालतंय, परंतु आता तुम्हाला तेलकट म्हणजे ज्याच्यामध्ये लोणीयुक्त पदार्थ किंवा बाजारात ते तेल मिळतं, ते तेल वापरलेले पदार्थ, असे तळलेले पदार्थ अजिबात खाऊ नका. मग अशा वेळेला जर समजा घसा व्यवस्थित होऊन पुन्हा अशी सुरुवात होती, असं करावं लागतं. तसं करावं लागतं म्हणजे का करावं लागतं, तर ज्या वेळेला तुम्ही असं करताय त्या वेळेला त्या होकल सॅक्सवरती साठलेला जो कप आहे तो तुमच्या लक्षात येईल. तो कप काय होतो, त्यातून सटकतो आणि तो तुम्ही गिळताना आतमध्ये पोटामध्ये जातो. तुम्ही करून बघा. तुम्हाला म्हणजे तेलकट तुम्ही पदार्थ खाल्लं किंवा वाजवीपेक्षा जास्त तिखट खाल्लं
की या पद्धतीचा परिणाम होतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा, सर्दी पडसं जर झालं तर सर्दी पडसं हे आवाजाशी रिलेटेड आहे. मग तुम्हाला सर्दी होऊ द्या, पडसं होऊ द्या, काय तरी बी तुमचा आवाज बसणार नाही, आवाज तुमचा व्यवस्थितरित्या चालणार. याच्यासाठी काय करायचं, जेवण झाल्यानंतर तुम्ही जेवण कसलं बी करा. आता वारकऱ्यासनी माझ्या कुठेही जेवावं लागतं, त्याच्यामुळे हेच नको तेच नको असं जर म्हटलं तर उपाशी राहण्याची पाळी येईल. त्याच्यामुळं सर्वांना मी सांगतोय, एवढे एवढे फुटाणे ठेवायचे जवळ खिशात. ते फुटाणे कसले असावं ते पहा. फुटाण्यामध्ये बी आता अनेक प्रकार मिळते, ते घेऊन विकणारे बी आहेत. तेलकट फुटाणे नको आहेत किंवा वाटाणे सुद्धा नको आहेत, फुटाणेच पाहिजेत. परंतु फुटाणे हळद लावलेले फुटाणे पाहिजेत. हळद आणि मीठ एकत्रित असणारे ते फुटाणे पाहिजेत. असे फुटाणे जर तुम्ही जेवण झाल्यानंतर एक एवढे एवढे म्हणजे साधारण छोटीशी मूठ म्हणा ना, तेवढे फुटाणे जेवण झाल्यानंतर खायचे. म्हणजे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन जरी झालं, सर्दी असेल, पडसं असेल, सर्दी पडसं आलं की हमखास तुमचा आवाज चांगल्या झाल्याला सुद्धा बसणार. आणि हे फुटाणे तुम्ही जर दररोज एवढेच फुटाणे खावा जेवण केल्यानंतर. जर सत्या ठिकाणी तुम्ही असाल तर ते ह्याचे फुटाणे ठेवायचेच. हळद आणि मीठ लावलेले फुटाणे मिळतात, ते कुठेही मिळतात. फक्त त्याच्यामध्ये काय वेळेला गोटेही भरलेले असतात, तर ते काढून फुटाणे तेवढे वरच्या पापुंद्र्यासह खायचे. तुम्हाला तुमचा आवाज कधीच बसणार नाही, कधीच. मी आता जशा पद्धतीनं स्पष्ट बोलतोय असा स्पष्ट आवाज तुमचा माईक मधून बाहेर पडणार किंवा स्पष्ट आवाज येणार. हे माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे खोटं मी अजिबात सांगत नाही. जे काय सांगायचं ते खरं सांगतो. सत्य बोले माझी वाचा. हे तुम्ही फक्त करा. जेवण झालं, कुठं बी उद्या तुमचं जेवण, एवढे एवढे फुटाणे घ्यायचे, ते फुटाणे खायचे आणि फुटाणे खाल्ल्यानंतर पाणी प्यायचं. मग तुम्हाला पाण्यात बी बदल होतो. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर पाणी वगैरे पिण्यात येतं. नाश्त्याला ते सकाळचं जे हे मिळतं ते करू नका तुम्ही. मी स्पष्ट सांगतो, त्या गोष्टी ऐका. तुम्हाला कुठं ते शिरा दिला जाईल, तेलकट काय बी दिलं जाते आणि त्याच्यामुळे हा परिणाम होतो. लक्षात ठेवा, तेलकट पदार्थ तुम्ही खाल्ला की त्यानंतर एवढे एवढे फुटाणे खायचे. ते फुटाणे काय करतात, अजिबात थोडा सुद्धा तेलकटपणा त्या चेहऱ्यावरती, ह्याच्यावरती, आपल्या व्होकल सॅक्स वरती साठू देत नाहीत. तुमचा मूळ जसा आवाज होता तसाच आवाज तुमचा कायमस्वरूपी राखला जातो. माझ्याकडे जेवढं ज्ञान आहे तेवढं मी माझ्या गायनाचार्य किंवा वारकरी असतील किंवा कोणी गायन करत असेल त्यांना मी हे आवर्जून सांगतोय. आवाज एकदा क्लिअर झाल्यानंतर पुन्हा आवाज का बसतो, तर त्याला केवळ कारण असतं तेलकट पदार्थाचं प्राशन करणं आणि सर्दी पडसं होणं. मग सर्दी होऊ द्या, पडसं होऊ द्या, या फुटाण्यामुळे सर्दी पडसं सुद्धा बंद होतं. एवढे एवढे मोठं बरं तुम्ही 2-4 वेळा फुटाणे खाल्ले की तुमची सर्दी पडसं चव अजिबात ते तुमच्या साथीला सुद्धा राहणार नाही. अगदी सर्वांना हात जोडून विनंती की काय जे सांगितले तुम्हाला उपचार ते अगदी सत्य मी सांगतोय. आवर्जून हे करा बाळानो. आयुष्यामध्ये अशा कितीतरी प्रसंग येणार आहेत. त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी तुम्ही व्यवस्थितरित्या तुमचा आवाज, नवीन जे त्यातल्या त्यात तरुण मुलं आहेत, जे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा कमी वयाचे, आता आवाज चालत नाही, त्यांचा आवाज असा काढायला लागला की घोगरा आवाज येतो, तर अशा व्यक्तीने लक्षात ठेवा, हे करा तुम्ही. तुमचा आवाज कधी मरेपर्यंत कधीही बसणार नाही.
फक्त जेवण केल्यानंतर एवढीच गोष्ट करा. ओके. झालेली सेवा तुम्हा सर्व वारकरी जनांच्या चरणी अर्पण करून सेवेला मी पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.